भाजपने पुन्हा एकदा उद्योगपती अरुण लखानींना मोठी जबाबदारी दिली आहे. परंतु या नावामागची गोष्ट ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल. कारण अरुण लखानी हे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत. एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये राजकीय संघर्ष आणि दुसरीकडे भाजपमध्ये महत्वाची जबाबदारी मिळणाऱ्या अरुण लखानीच नातं थेट सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबाशी आहे. त्यामुळे राजकारणात विरोधक कोण आणि नातेवाईक कोण हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मग आता असा प्रश्न उपस्थित होतोय की अरुण लाखाणींना भाजपमध्ये ही जबाबदारी मिळणं हा फक्त योगायोग आहे, यामागे काही मोठं राजकीय गणित आहे. कारण शरद पवार आणि भाजपची जवळकी गेल्या काही दिवसात चर्चेत आली आहे. मग भाजपने अरुण लाखाणींना नेमकी कोणती जबाबदारी दिली आहे? त्यांचं नाव भाजपसाठी एवढं महत्वाचं का आहे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात या जबाबदारीची राजकीय भूमिका किती महत्वाची असेल? तर चला सर्व काही समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शरद पवार गट आणि भाजप या दोन्ही महाराष्ट्रातील राजकीय विरोधक असणारे पक्ष आहेत. परंतु आता याच दोन राजकीय स्पर्धकांना एकमेकांशी जोडणारा एक नाव म्हणजे उद्योगपती अरुण लखानी. कारण गेल्या काही काळापासून भाजप पक्षातून राजकारण करणाऱ्या या उद्योगपतींनी नुकताच आपला मुलाचा विवाह सुप्रिया सुळेंच्या कन्येबरोबर केला आहे. अगदी हे नातं जुडल्यापासूनच अरुण लखानींच्या नावाची आणि त्यांच्या राजकीय भूमिकेची राज्यभर जोरदार चर्चा सुरू होती. परंतु आता या चर्चेला आणखीनच नवा अँगल मिळू लागलाय. कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढत असल्याची चर्चा असताना आता भाजपने अरुण लखानी यांना पक्षात अत्यंत मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतलाय. तर चला आता या प्रकरणातील प्रत्येक राजकीय मुद्दा समजून घेण्यासाठी सर्वात आधी हे जाणून घेऊयात की अरुण लखानी यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे. मित्रांनो, अरुण लखानी हे महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राशी संबंधित नाव आहे. परंतु गेल्या काही काळात त्यांची ओळख केवळ उद्योगपती म्हणून राहिलेली नाही, तर भाजपमधील एक महत्वाचं नाव म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. याआधीही भाजपने त्यांच्यावर संघटनेत महत्वाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्र भाजपने विविध प्रकोष्ठांच्या जबाबदाऱ्या जाहीर करताना अरुण लखानी यांच्यावर उद्योग प्रकोष्ठाची जबाबदारी सोपवली आहे. म्हणजेच ही केवळ एखाद्या पक्षातील साधी नियुक्ती नाही, कारण भाजपसाठी उद्योग क्षेत्राशी संबंधित संघटनात्मक कामकाजात या प्रकोष्ठाची भूमिका महत्वाची ठरते. विशेषतः महाराष्ट्र सारख्या मोठ्या औद्योगिक राज्यात उद्योग, गुंतवणूक, रोजगार आणि उद्योजकांशी संवाद या राजकीय दृष्ट्याही महत्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच भाजप पक्षाने उद्योग क्षेत्रात मोठे नाव असणाऱ्या एका महत्वपूर्ण चेहऱ्याला उद्योग संबंधित जबाबदारी देऊन मोठा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. आता अशातच अरुण लखानींच्या नियुक्तीची बातमी समोर आल्यानंतर त्यांचं नाव एका वेगळ्या कारणामुळेही चर्चेत आलं. ते म्हणजे त्यांचा पवार सुळे कुटुंबाशी असलेलं कौटुंबिक नातं. कारण अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानी आणि सुप्रिया सुळे यांच्या मुलगी रेवती सुळे यांचा विवाह नुकताच पार पडला. म्हणजे अरुण लखानी हे सुप्रिया सुळे यांचे नात्याने व्याही आहेत. आता इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्यायला हवी. हे एक कौटुंबिक नातं आहे. या नात्याचा आधार घेऊन भाजप किंवा पवार कुटुंबामध्ये काही राजकीय व्यवहार झाला, आता कोणताही थेट पुरावा आपण मांडत नाही. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात या नात्याची चर्चा होण्याचं कारण वेगळं आहे. कारण एका बाजूला सुप्रिया सुळे या शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे व्याही अरुण लखानी हे भाजपमध्ये महत्वाची जबाबदारी सांभाळत आहे. म्हणजे राजकीय विचारधारा आणि कौटुंबिक नाती दोन्ही अगदी वेगवेगळ्या दिशेने जाताना दिसतात. आणि यामुळेच एक प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. राजकारणात वेगळं आणि कुटुंब वेगळं हे महाराष्ट्राच्या राजकारणात कितपत शक्य आहे? हा प्रश्न समजून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या मागच्या काही वर्षाच्या राजकारणाकडेही पाहावं लागेल. 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय समीकरणं बदलली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकेकाळचे राजकीय विरोधक. त्यानंतर अजित पवार गटाचा भाजप सोबत सत्तेत सहभाग झाला. परंतु शरद पवारांचा गट आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष
कायम राहिला. सुप्रिया सुळे स्वतः अनेक वेळा भाजपच्या धोरणांवर आणि केंद्र सरकारवर टीका करताना दिसतात. त्यामुळेच जेव्हा त्याच कुटुंबाशी कौटुंबिक नातं असलेली व्यक्ती भाजपमध्ये महत्वाची भूमिका बजावताना दिसते, तेव्हा या नात्याची राजकीय चर्चा होणं साहजिकच आहे. परंतु इथे पुन्हा एकदा महत्वाचा फरक असा आहे की कौटुंबिक नातं असणं आणि राजकीय संबंध असणं ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे अरुण लखानींच्या नियुक्तीकडे पाहताना फक्त सुळे कुटुंबाशी असलेल्या नात्यावर लक्ष केंद्रित करणं योग्य ठरणार नाही. आता मुद्दा येतो तो भाजपच्या दृष्टीने अरुण लखानीच्या महत्वाचा, कारण त्यांची पार्श्वभूमी उद्योग क्षेत्राशी जोडलेली आहे आणि भाजपने त्यांना उद्योग प्रकोष्ठाची जबाबदारी देणं यामागे एक साधा राजकीय अर्थही असू शकतो. उद्योग क्षेत्रातील व्यक्तीला पक्षाच्या उद्योग विषयक संघटनेत पुढे आणणं, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणण्याची, उद्योग वाढवण्याची आणि रोजगार निर्माण करण्याची चर्चा सातत्याने होते. अशा परिस्थितीत उद्योग क्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या व्यक्तीला पक्षाच्या संघटनात्मक भूमिकेत पुढे करणं भाजपसाठी उपयोगी ठरू शकतं. आणि याच कारणामुळे अरुण लखानींची ही नियुक्ती केवळ नावांची यादी म्हणून पाहण्यापेक्षा भाजप उद्योग क्षेत्राशी आपला संवाद अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे या दृष्टीने देखील पाहता येते. मग आता अरुण लखानींच्या सुळे कुटुंबाशी असलेल्या नात्याचा राजकीय अर्थ काय, तर चला ते देखील समजून घेऊया. तसं तर हा सर्वात संवेदनशील मुद्दा आहे, कारण अरुण लखानी आणि सुळे कुटुंबाचं नातं खरं आहे. भाजपमधील त्यांची भूमिका देखील खरी आहे. परंतु या दोन गोष्टी जोडून लगेच भाजप आणि पवार कुटुंबामध्ये काही राजकीय डील आहे असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही, कारण त्यासाठी ठोस पुरावा आवश्यक आहे. उलट या प्रकरणातून महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वेगळं वास्तव समोर येतं. राजकीय पक्ष वेगळे असू शकतात, विचारसरणी देखील वेगळी असू शकते, निवडणुकीत नेते एकामेकांविरोधात उभे राहू शकतात, परंतु वैयक्तिक आणि कौटुंबिक संबंध मात्र त्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असू शकतात. आणि अरुण लखानींचं प्रकरण त्याचं एक उदाहरण ठरतं. त्यामुळे आता खरी उत्सुकता आहे ती पुढच्या काळात अरुण लखानींच्या भूमिकेची. भाजपने त्यांना उद्योग प्रकोष्ठाची जबाबदारी दिली आहे आणि महाराष्ट्रात उद्योग आणि गुंतवणुकीचा मुद्दा आगामी काळात आणखी महत्वाचा होणार आहे. त्यामुळे लखानींची भूमिका केवळ पक्षाच्या संघटनेपुरती मर्यादित राहते की उद्योग क्षेत्राशी संबंधित मोठ्या राजकीय मुद्द्यांमध्येही ते सक्रिय होतात, हे पाहणं महत्वाचं ठरेल. आणि दुसरीकडे सुळे कुटुंबाशी असलेलं त्यांचं कौटुंबिक नातं भविष्यात पुन्हा राजकीय चर्चेचा विषय बनतं का, हेही पाहावं लागेल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात समीकरणं फक्त व्यासपीठावर तयार होत नाहीत, तर काही समीकरणं कुटुंबातही असतात. म्हणूनच ही बातमी समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. तर मित्रांनो, या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? सुप्रिया सुळेंच्या व्याहींना पक्षात मोठं पद देऊन भाजप नेमका कोणता राजकीय डाव साधतोय? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.